Good morning, all my students. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. As all of you know that we are learning tenses. Yesterday we have started with this new sub topic. Am I right? बघा आपण काल एक नवीन सब टॉपिक सुरू केला आहे टेन्सेस. तो आपण शिकतोय आता. आता आपण काल काय बघितलं? Yesterday we have looked at the various types of tenses along with their subtypes. म्हणजे आपण प्रत्येक टेन्सेस बघितलेत आणि त्याचे सब टाइप्स सुद्धा बघितलेत. There what we did, there we have looked at the usage of the particular tense along with its concerned example. आपण काल काय बघितलं? प्रत्येक टेन्सचा वापर आपण कधी करतो हे मी तुम्हाला एक्झाम्पल मधून एक्सप्लेन केलेलं आहे. मग आपण आज काय करणार आहे? टुडे वी आर गोइंग टू लुक ॲट दी स्ट्रक्चर ऑफ ईच अँड एव्हरी टेन्स अलॉंग विथ देअर कन्सर्न एक्झाम्पल्स. म्हणजे आपण काय करणार आहे? आता प्रत्येक टेन्स आपण डिटेलमध्ये बघणार आहे स्ट्रक्चर वाईज. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट काळामध्ये वाक्य जर बनवायचं असेल तर तिथं रूल कुठला आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपण एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करणार आहे आज. लेट अस नाउ बिगिन अँड स्टार्ट विथ द स्ट्रक्चर अँड इट्स कन्सर्न एक्झाम्पल. स्लाइड वी आर हॅव्हिंग द स्ट्रक्चर अँड एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल टेन्स. म्हणजे या स्लाइडमध्ये आपल्याला काय काय आहे बघा, स्ट्रक्चर दिले आणि एक्झाम्पल्स दिलेत, पण कुणाचे? सिम्पल टेन्सचे. मग सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. इफ यू लुक ॲट द टेबल गिवन ओव्हर हिअर इन द स्लाइड यू विल फाइंड देअर आर हाऊ मेनी कॉलम्स? 5 कॉलम्स आर देअर. बरोबर आहे. एक टेबल दिलं त्याच्यामध्ये 5 कॉलम्स बनवलेत. कुठले कुठले आहेत? पहिला आहे टेन्स, जिथं प्रत्येक टेन्स तुम्हाला दिसतोय 1 by 1. दुसरा आहे रूल किंवा त्याला आपण फॉर्म्युला म्हणू. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला जर वाक्य बनवायचं असेल तर कुठला फॉर्म्युला आहे तो त्याच्याबरोबर समोर दिलेला आहे. सेकंड कॉलम इज रूल. तिसरा कॉलम बघा फर्स्ट पर्सन. चौथा कॉलम आहे सेकंड पर्सन आणि पुढचा शेवटचा कॉलम आहे थर्ड पर्सन. आता हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन काय आहे? तर इफ यू लुक ॲट द सब्जेक्ट्स ओव्हर हिअर इन दिस सेंटेन्सेस, जर तुम्ही प्रत्येक वाक्यामधलं सब्जेक्ट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते काय आहेत? प्रनाउन्स आहेत. बरोबर आहेत. प्रनाउन्स कुठले कुठले आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. दीज आर द व्हेरियस प्रनाउन्स वी यूज इन इंग्लिश लँग्वेज. हे सगळे प्रनाउन्स आहेत जे आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये वापरतो. आता मग त्यांचं डिव्हायडेशन केलं आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनमध्ये. म्हणजे काय? तर आय आणि वीला फर्स्ट पर्सन असं म्हटलं आहे. आय आणि वीला फर्स्ट पर्सन, कारण आयला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? मी. आणि वीला काय म्हणतो? आम्ही. बरोबर आहे. त्यामुळे त्याला फर्स्ट पर्सन म्हटलं आहे. आता सेकंड पर्सनमध्ये कुठला आहे बघा प्रनाउन? यू. आता यू आपण काय करतो? सेकंड पर्सन का म्हणलं त्याला? कारण आपण यूला मराठीमध्ये काय म्हणतो? तू किंवा तुम्ही. बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड पर्सनमध्ये कुठले कुठले प्रनाउन्स आहेत बघा? ही, शी, इट अँड दे. त्याला थर्ड पर्सन असं का म्हणलंय? तर हीला आपण काय म्हणतो? तू. शीला काय म्हणतो? ती. आणि इटला काय म्हणतो? ते. बरोबर आहे. आणि दे हे सुद्धा काय सांगतं? तर मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? ते असंच म्हणतो, पण ते प्लुरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे. ज्यावेळी आपण दे वर्क इन द फॅक्टरी म्हणतो त्यावेळी आपण ग्रुपला हे वाक्य वापरले. बरोबर आहे. म्हणजे इथं दे हे आहे प्लुरल, अनेक वचनी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. म्हणजे इथं ह्या चार्टमध्ये जे प्रनाउन्स आलेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. त्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असं का म्हटले. आता आपण काय करूयात? 1 by 1 विल लुक ॲट द टेन्स, इट्स रूल अँड द एक्झाम्पल्स. असं आपण करणार आहे. पहिला बघूयात सिम्पल प्रेझेंट टेन्स. रूल काय सांगतोय? सब्जेक्ट प्लस एम व्ही. एम व्ही स्टँड्स फॉर मेन वर्ब. हे लक्षात ठेवायचं आहे. एम व्ही जिथं जिथं येईल तिथं त्याचा लॉंग फॉर्म आहे मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता
क्रियापद आणि कर्म मराठीमध्ये, बरोबर आहे. आता वाक्य बघूयात फर्स्ट पर्सन मधलं. कुठलं बघा, आय वर्क इन द फॅक्टरी, वी वर्क इन द फॅक्टरी. वर्ब मधला टेन्स बघा कसला आहे, वर्क. हे मेन वर्बच आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं आपण कुठला टेन्स वापरलाय, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर सेकंड पर्सनमध्ये यू वर्क इन द फॅक्टरी. मग ज्यावेळी तुम्ही एका व्यक्तीला म्हणता की तू फॅक्टरीमध्ये काम करतोस आणि अनेक वचनी म्हणजे ग्रुपला ज्यावेळी म्हणत असता त्यावेळी सुद्धा आपण यूज वापरतो. तुम्ही फॅक्टरीमध्ये काम करता, मराठीमध्ये कसं होणार, यू वर्क इन द फॅक्टरी. आणि तू फॅक्टरीमध्ये काम करतोस, कसं होणार, यू वर्क इन द फॅक्टरी. म्हणजे यू हा हे जे सब्जेक्ट आहे, जे प्रनाउन आहे ते सिंग्युलर म्हणजे एकवचनीमध्ये आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनीमध्ये सेमच राहतं. लक्षात येते का? बघा पुढे जाऊयात, पुढचा कॉलम थर्ड पर्सन. आता इथं काय केलंय, ही, शी और इट वर्क्स इन द फॅक्टरी. आता आपण इथं काय केले बघा, कसं होणार मग, ही वर्क्स इन द फॅक्टरी, शी वर्क्स इन द फॅक्टरी आणि इट वर्क्स इन द फॅक्टरी, बरोबर आहे. आता आपण हे याला थर्ड पर्सन असं का म्हटलं, मग अशी मी सांगितलं, ही म्हणजे तो, शी ती आणि इट ते. मग आपण काय केलं इथं, तर हे जे प्रनाउन्स वापरलेत त्याच्यानंतर एक वर्ब वापरले बघा, वर्क. त्याला एस केले, वर्क्स. कारण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपण जे मेन वर्ब वापरतो ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ज्या ज्या वेळी वापरतो त्यावेळी आपणला एस लावतो, म्हणजे वर्कचं वर्क्स होतं, लिसनचं लिसन्स होतं. हा रूल आहे, बरोबर आहे. आता त्याच्या खाली बरोबर एक वाक्य दिलंय, दे वर्क इन द फॅक्टरी, ते फॅक्टरीमध्ये काम करतात. आता इथं दे हा आहे कसला, थर्ड पर्सन प्लुरल, अनेक वचनी करता येतो, बरोबर आहे. त्यामुळे आपण इथं दे नंतर वर्क केले, दे नंतर वर्क्स लिहिलात तर ग्रॅमॅटिकली ते चुकणार आहे. कारण रूल काय सांगतो, आफ्टर अ थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट यू शुड यूज वर्ब इन द फर्स्ट फॉर्म. म्हणजे दे हा काय आहे, थर्ड पर्सन प्लुरल आहे, अनेक वचनी करता येतो, त्यामुळे वर्कच येणार, वर्क्स करायचं नाही त्याला, मग चुकणार आहे ग्रॅमॅटिकली. लक्षात येते, हे रूल्स आहेत, त्या रूल्सनुसार आपण वाक्य जर बनवली तर ती ग्रॅमॅटिकली करेक्ट होतात. आता पुढे जाऊयात सिम्पल पास्टमध्ये. मग काय आहे बघा, रूल काय सांगतोय, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब आणि कंसामध्ये मी दिले पास्ट टेन्स. आता जे मेन वर्ब तुम्ही वापरणार आहे ते पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करणार आहे, कारण आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य बनवणार आहे म्हणून, प्लस ऑब्जेक्ट. आता सेम वाक्य कसं होणार मग, आय वर्कड, ईडी लावलंय आपण, जर वर्कचं आपण वर्कड केलं की आपल्याला लक्षात येतं की तिथं पास्ट टेन्स आहे, इन द फॅक्टरी. प्लुरल कसं होणार मग, वी वर्कड इन द फॅक्टरी. इथं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सेम राहणार, यू वर्कड इन द फॅक्टरी. लक्षात येते. पुढं बघा थर्ड पर्सनमध्ये मग काय होणार आहे, ही वर्कड इन द फॅक्टरी, शी वर्कड इन द फॅक्टरी, इट वर्कड इन द फॅक्टरी. लक्षात येते. खाली बघा दे हा सब्जेक्ट वापरलाय, दे वर्कड इन द फॅक्टरी. प्रत्येक वाक्यामध्ये आपण काय केलंय, मेन वर्ब जे आहे ते पास्ट टेन्समध्ये वापरले, कारण आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स दाखवायचं आहे म्हणून. पुढे जाऊया सिम्पल फ्युचर. बघा रूल काय आहे, सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वाक्य कसं होणार मग, आय, आपल्याला शाल किंवा विल वापरायचं आहे, बरोबर आहे. आणि रूल काय सांगतो, आय आणि वी नंतर आपण शाल वापरतो. हे सगळं आपण ग्रामरमध्ये शिकलेलं आहे, बरोबर आहे. आता आय आणि वी नंतर आपण वापरणार आहे शाल आणि बाकी सगळ्या सब्जेक्ट बरोबर आपण वापरणार आहे विल. लक्षात येते. मग वाक्य कसं होणार, आय शाल वर्क इन द फॅक्टरी. आणि प्लुरल कसं होणार मग, वी शाल वर्क इन द फॅक्टरी. आणि सेकंड पर्सन मधलं कसं होणार मग, यू विल वर्क इन द फॅक्टरी. ते कॉमन राहणार आहे, सिंग्युलर आणि प्लुरलला कॉमन राहणार, यूच येणार आहे, बरोबर आहे. आणि पुढे बघूयात, ही विल वर्क इन द फॅक्टरी, शी विल वर्क इन द फॅक्टरी आणि इट विल वर्क इन द फॅक्टरी, बरोबर आहे. आता खाली बघा काय केलं, दे विल वर्क इन द फॅक्टरी. आता हे आपण काय केलं, स्ट्रक्चरनुसार आपण काय केलं, वेगवेगळी वाक्य बनवलेली आहेत. वाक्याचा बेस सेम आहे
आय वर्क इन द फॅक्टरी, आपण ते कन्वर्ट करतोय. रूलनुसार आपण वेगवेगळ्या टेन्समध्ये कन्वर्ट करतोय. दिस इज ऑल अबाउट preparing or constructing a sentence with the help of the rule which is given there in the English grammar of simple tense. सिम्पल टेन्सचे हे सगळे रूल्स आहेत. मग सिम्पल प्रेझेंटचा रूल बघायचा आपण, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या प्रत्येक टेन्समध्ये वाक्य बनवणार असाल त्यावेळी हा रूल फॉलो करून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर अँड एक्झाम्पल्स ऑफ simple tense. In the next slide we are going to look at continuous tense. There we'll look at the structure and examples of continuous tense. Now let us begin with continuous tense. Here in this slide we are going to look at structure of each and every continuous tense along with their concerned examples. बघा आपण इथं काय करणार आहे, सेम चार्ट आहे, बरोबर आहे. फक्त आता आपण काय केलेत, रूल्स, टेन्सचे नेम्स आणि एक्झाम्पल्स बदललेले आहेत, आता कन्वर्ट केलेत आपण. आता बघूयात रूल काय सांगतो. बघा पहिला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. लुक ॲट द रूल. सब्जेक्ट प्लस ॲम इज आर. ॲम इज आर दी व्हेरियस फॉर्म्स ऑफ व्हॉट, प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. वर्तमान काळामध्ये आपण हे वेगवेगळे फॉर्म्स वापरतो वर्बचे. प्लस मेन वर्ब इंटू ब्रॅकेट आय एन जी. मेन वर्बला आपण आय एन जी फॉर्म लावणार आहे प्लस ऑब्जेक्ट. ते सेम वाक्य ठेवले मी. बघा फर्स्ट पर्सनमध्ये बघूयात मग कसं होणार. आय एम वर्किंग इन द फॅक्टरी. आता आय नंतर आपण ॲम वापरले, मग वी नंतर आपण काय वापरतो, वी आर. आर का वापरले, कारण वी हा सब्जेक्ट आहे, प्लुरल अनेक वचनी आहे तो, बरोबर आहे. म्हणून वी आर वर्किंग इन द फॅक्टरी. सेकंड पर्सन, यू आर वर्किंग इन द फॅक्टरी. आता हा सिंग्युलर जो आहे सब्जेक्ट यू, त्याच्यासमोर आपण यू आर असंच करतो. आणि प्लुरल जरी असला म्हणजे तुम्ही फॅक्टरीमध्ये काम करत आहात असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी सुद्धा आपण यू हा सब्जेक्टच वापरतो. मगाशी सुद्धा मी सांगितलं होतं सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीमध्ये यू हा सब्जेक्ट यूज राहतो, बदल होत नाही. पुढे जाऊयात थर्ड पर्सनमध्ये. ही शी इट इज वर्किंग इन द फॅक्टरी. आता ही नंतर आपण इज वापरले, लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक सब्जेक्ट बदलला म्हटलं की वर्ब बदलतं. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट यू हॅव टू चेंज द वर्ब. सब्जेक्टनुसार तुम्हाला वर्बमध्ये बदल करायचा आहे. ही नंतर इजच येतं, शी नंतर इजच येतं आणि इट नंतर सुद्धा इजच येतं. आपण वर्बला आय एन जी फॉर्म लावला त्यामुळे वर्कचं वर्किंग केलेलं आहे. पुढे बघूया. दे आर वर्किंग इन द फॅक्टरी. इथं बघा दे नंतर आपण आर लिहिलं कारण दे हे काय आहे, अनेक वचनी करताय, त्यामुळे आपण दे नंतर आर केलेलं आहे. आता हा काय आहे, एक रूल आहे जो आपल्याला काय दाखवतो तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य कसं बनवायचं हे दाखवतोय, बरोबर आहे. आता पास्ट कंटिन्युअस बघूयात. आता पास्ट कंटिन्युअसमध्ये काय बदल होते बघा. रूल बघा, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर. आता इथं काय बदलले बघा, फक्त वर्ब्स बदललेत. पास्ट टेन्स दाखवणारे वर्ब्स कुठले कुठले आहेत, वॉज आणि वेअर. बाकी रूल सेम राहतो बघा. प्लस मेन वर्ब आय एन जी, मेन वर्ब इन द आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग वाक्य कसं होणार, आय वॉज वर्किंग इन द फॅक्टरी. आता वी नंतर आपण वॉज वापरतो का, नाही. वी नंतर आपण वेअर वापरतो कारण तो अनेक वचनी करताय, बरोबर आहे. मग वी कसं होणार, वी वेअर वर्किंग इन द फॅक्टरी. पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊयात कॉलममध्ये बघा. यू वेअर वर्किंग इन द फॅक्टरी. पुढं ही शी इट वॉज वर्किंग इन द फॅक्टरी. ही नंतर वॉज येतं, शी नंतर पण वॉज आणि इट नंतर पण वॉज येतं. मग दे नंतर वेअर का आलंय, कारण दे हा करता काय आहे, अनेक वचनी आहे, बरोबर आहे. त्यामुळे दे नंतर वॉज येत नाही, दे नंतर वेअर येतं. दीज आर basic grammatical rules, and if you know the rules, if you understand the rules, and if you know where to use which particular rule, it will be very easy for you to construct sentences in an English language. बघा जर तुम्हाला रूल्स माहिती असतील तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य पटकन बनवता येतात. आता इथं दे नंतर आपण वेअर केले कारण दे हा आहे काय, अनेक वचनी करता. लक्षात येते तुमच्या. बघा पुढे जाऊयात. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलूयात. लुक ॲट द रूल. व्हॉट इट इज, सब्जेक्ट प्लस. आता वर्ब्स बदलले बघा. काय झालंय, शाल ऑर विल प्लस बी प्लस मेन वर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. हा रूल आहे.
आता शाल आणि विल नंतर बी लिहायला विसरायचं नाही आहे अजिबात. आता इथं जसं मी मगाशी म्हणाले की आपण आय आणि वी नंतर शाल वापरतो. मोस्ट ऑफ द टाइम्स वी यूज विल ऑल्सो. आता रिसेंटली आपण काय करतोय, आय आणि वी नंतर विल सुद्धा वापरतो. मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याचशा वेळेला आपण विल सुद्धा वापरतो, पण शाल हा रूल सांगतो की आय आणि वी नंतर आपण शाल वापरलं पाहिजे. बट यूजिंग शाल आफ्टर आय अँड वी हॅज समवॉट बिकम आउटडेटेड नाव. बऱ्याचशा वेळा आपण नाही वापरत, जरी वापरायचं असलं तरी आपण आय नंतर विलच म्हणतो. पण दोन्हीही ग्रॅमॅटिकली बरोबर आहे, पण बेसिक रूल काय सांगतो, आय आणि वी नंतर शाल वापरायचं आहे. आता बघा इथं कसं होणार मग वाक्य फर्स्ट पर्सनमधलं, आय शाल बी वर्किंग इन द फॅक्टरी आणि वी शाल बी वर्किंग इन द फॅक्टरी. यू नंतर मग काय येणार, यू विल बी वर्किंग इन द फॅक्टरी. इकडं बघा थर्ड पर्सनमध्ये वाक्य कसं होणार मग, ही शी इट विल बी वर्किंग इन द फॅक्टरी. आणि खाली प्लुरल सब्जेक्ट दिला आहे बघा, दे विल बी वर्किंग इन द फॅक्टरी. हे झाले कसले, तर कंटिन्युअस टेन्स सांगणारे काय रूल्स आपल्याला इथे दिलेले आहेत. या रूलनुसार आपण वाक्य कन्वर्ट केलेले आहेत त्या पर्टिक्युलर टेन्समध्ये. सो दिस इज ऑल अबाउट कंटिन्युअस टेन्स. हिअर वी हॅव लुक्ड ॲट the structure and various examples of each and every continuous tense which we use generally in the English language. We will now turn towards perfect tense. Here in this slide you are having the structure and examples of various perfect tenses, means present perfect tense, past perfect tense and future perfect tense. Look at the rules and examples. First of all, we'll start with present perfect tense. What is the rule of this particular tense? Subject plus have or has. आता have आणि has हे काय आहेत, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स दाखवणारे वर्ब आहेत, बरोबर आहे. प्लस MV आणि इंटू ब्रॅकेट मी लिहिले P.P. आता MV स्टँड्स फॉर यू नो व्हॉट इट इज, मेन वर्ब. अँड इंटू ब्रॅकेट आय हॅव रिटन PP. आता PP म्हणजे काय, तर पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपलला अजून काय म्हणतो, तर मेन वर्बचा तिसरा फॉर्म. यू नो दी व्हेरियस 3 फॉर्म्स ऑफ मेन वर्ब. एम आय राईट. ॲज सून ॲज द वर्ब चेंजेस द फॉर्म विल चेंज. बघा मी काय सांगते, परत एकदा मराठीमध्ये सांगते. मेन वर्ब जे आहे ते 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. पहिलं जो म्हणतो आपण ते मेन वर्ब हॅविंग द बेस फॉर्म. मेन वर्ब ॲज इट इज राहतं, त्याला आपण बेस फॉर्म म्हणतो. सेकंड आहे मेन वर्ब चेंजेस इन टू द सेकंड फॉर्म, दॅट इज द पास्ट फॉर्म, बरोबर आहे. आणि थर्ड आहे तो पास्ट पार्टिसिपल. आता इथं आपल्याला मेन वर्बचं काय पाहिजे, पास्ट पार्टिसिपल पाहिजे, म्हणजे मेन वर्ब इन टू द थर्ड फॉर्म, तिसऱ्या फॉर्ममधलं मेन वर्ब पाहिजे. प्लस ऑब्जेक्ट. आता मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल किंवा मेन वर्ब तिसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, पुढं मी सांगणार आहे एक्झाम्पल्समध्ये. बघा एक्झाम्पल बघूयात. आता पहिलं एक्झाम्पल आहे फर्स्ट पर्सनमधलं. काय होणार मग, आय हॅव वर्कड इन द फॅक्टरी. आता आय नंतर आपण हॅव वापरले बिकॉज द रूल सेज दॅट वी यूज हॅव आफ्टर आय अँड वी. आय आणि वी नंतर आपण हॅव वापरतो, बरोबर आहे, हा रूल आहे. मग आपण त्या रूलनुसार आपण आय नंतर हॅव वापरले. आता वर्क हे मेन वर्ब आहे आणि वर्कचं आपण वर्कड केले, बघा ईडी लावलंय, बरोबर आहे. आता वर्क हे जर मेन वर्ब असेल तर त्याचा सेकंड फॉर्म आहे वर्कड आणि थर्ड फॉर्म आहे वर्कड. म्हणजे काय, वर्क वर्कड वर्कड, बरोबर आहे. म्हणजे मेन वर्ब जे आहे ते आपण 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. इथं मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल किंवा मेन वर्बचा तिसरा फॉर्म आहे वर्कड. आता पुढं बघा सेकंड पर्सनमध्ये यू हॅव वर्कड इन द फॅक्टरी. यू हॅव वर्कड इन द फॅक्टरी. आता यू नंतर सुद्धा आपण हॅज कधीही लिहित नाही, मग ते सिंग्युलर असू देत किंवा प्लुरल असू देत. जर आपल्याला असं म्हणायचं असेल की तू फॅक्टरीमध्ये काम केलेलं आहेस तर आपल्याला तू म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट वापरायचं आहे, बरोबर आहे. तरीसुद्धा आपण यू नंतर हॅवच वापरतो. आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल
की तुम्ही फॅक्टरीमध्ये काम केलेलं आहे, तरीसुद्धा आपण यू हॅवच म्हणणार आहे. बरोबर आहे. सिंग्युलर आणि प्लुरल सेम राहतं, हे मी सांगितले बघा. सारखं सारखं मी सांगते कारण बऱ्याचशा वेळी तुम्ही इथं गोंधळून जाता म्हणून. आता थर्ड पर्सनमध्ये बघूयात मग. ही, शी, इट. नंतर बघा आपण काय लिहिलं आहे, हॅव लिहिलेलं नाही, आपण हॅज लिहिलं आहे. बिकॉज द रूल इन द इंग्लिश ग्रामर सेज दॅट वी यूज हॅज आफ्टर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट्स. लक्षात येते. मराठीमध्ये सांगते बघा. आपण काय करतो इंग्लिशमध्ये हॅज कधी वापरतो, तर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या नंतर. आता ही, शी, इट हे काय आहेत, तर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत, म्हणून त्याच्यानंतर आपण हॅज वापरले. त्यामुळे ही नंतर हॅजच आलं पाहिजे. जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य बनवणार असाल तर शी नंतर पण हॅजच येतं आणि इट नंतर पण हॅजच येतं. मग वाक्य कसं होणार, ही और शी और इट हॅज वर्कड इन द फॅक्टरी. आता मग देचं काय होणार, खाली बघा. आता दे जो हा जो सब्जेक्ट आहे, हा जो कर्ता आहे, तो कसला आहे, तर तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्लुरल. बरोबर आहे. थर्ड पर्सन प्लुरल. मराठीमध्ये काय होणार, तृतीय पुरुषी अनेकवचनी. मग दे नंतर आपण काय वापरलंय, हॅज वापरलेलं नाही. दे नंतर हॅव वापरलंय, कारण द रूल सेज वी यूज व्हॉट, हॅव आफ्टर थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट. बघा मी परत परत मराठीमध्ये ट्रान्सलेट करते. काय सांगते मी, तर आपण तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्त्याच्या नंतर हॅव वापरतो, हॅज वापरत नाही. बरोबर आहे. रूलमध्ये आपल्याला असं काय सांगितलं का, फक्त काय सांगितलंय, सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज. आता हॅव वापरायचं की हॅज, रूल ठरलेले आहेत, त्या रूल्सनुसार आपण हॅव वापरायचं की हॅज हे ठरवायचं आहे. लक्षात येते. आय, वी आणि यू नंतर आपण हॅवच वापरतो, पण ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करते, त्याच्यानंतर आपण हॅज वापरतो. आणि दे हा तृतीय पुरुषी अनेकवचनी करताय, त्याच्यानंतर आपण हॅव वापरतो. प्रत्येक ठिकाणी मी बेसिक जे ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत ते तुम्हाला सांगते, लक्ष देऊन ऐकायचे आणि लक्षात ठेवायचे ते. पुढे जाऊयात बघा. पास्ट परफेक्ट टेन्स. व्हॉट इज द रूल, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन वर्ब into bracket pp, that is past participle of the main verb into third form. लक्षात येते. प्लस ऑब्जेक्ट. मग वाक्य कसं होणार, इथं आपल्याला ऑप्शनच नाही आहे, हॅड आहे, हॅडच वापरायचे. मग तो कुठलाही करता असू देत, आपण काय वापरणार आहे, हॅड वापरणार आहे, ज्यावेळी आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बोलत असू. म्हणजे मग वाक्य कसं होणार, आय हॅड वर्कड इन द फॅक्टरी. मी त्या फॅक्टरीमध्ये काम केलेलं होतं. वी हॅड वर्कड इन द फॅक्टरी. आम्ही त्या फॅक्टरीमध्ये काम केलेलं होतं. आता यू हॅड वर्कड इन द फॅक्टरी. हे दोन्ही ठिकाणी सेमच राहणार आहे, यू हॅड वर्कड इन द फॅक्टरी. आता पुढं बघा थर्ड पर्सनमध्ये कसं होणार, मग ही और शी और इट हॅड वर्कड इन द फॅक्टरी. दे हॅड वर्कड इन द फॅक्टरी. आता इथं सोपं आहे, कारण आपल्याला हॅड हा एकच ऑप्शन आहे, इथं एकच वर्ब दिलेला आहे, त्यामुळे सिलेक्शन करण्याचं काही टेन्शन नाही आहे. नाउ लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द थर्ड टेन्स. व्हॉट इट इज, फ्युचर परफेक्ट टेन्स. व्हॉट द रूल सेज, look at the rule, subject plus shall have or will have plus main verb into what, pp, that is past participle of the main verb. म्हणजे मेन वर्बचा तिसरा फॉर्म लिहायचा आपल्याला, प्लस ऑब्जेक्ट. आता इथं वाक्य दिले बघा, जसं मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं की वी यूज शाल आफ्टर आय अँड वी, त्यामुळं आपण विल हॅव आणि शाल हॅव मधलं इथं काय वापरणार आहे, मग आय आणि वी नंतर शाल हॅव वापरणार आहे. मग वाक्य कसं होणार, आय शाल हॅव वर्कड इन द फॅक्टरी अँड वी शाल हॅव वर्कड इन द फॅक्टरी. आता पुढं बघा सेकंड पर्सनमध्ये मग कसं होणार, जसं मी म्हणाले की आय आणि वी नंतर आपण शाल वापरतो किंवा शाल हॅव वापरतो आणि बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट्स नंतर आपण विल हॅव वापरतो. आता बघा कसं होणार, मग यू विल हॅव वर्कड इन द फॅक्टरी, हे झालं सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन मग कसं होणार, ही और शी और इट विल हॅव वर्कड इन द फॅक्टरी. आणि मग प्लुरल कसं होणार त्याचं, अनेकवचनी, दे विल हॅव वर्कड इन द फॅक्टरी. इतकं सोपं आहे हे. जर तुम्हाला रूल जर समजला ना नीट, तर तुम्ही पटकन त्या त्या टेन्समध्ये पटकन वाक्य बनवू शकता. लक्षात येते. सो इट्स सो इझी टू फॉर्म और कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस
in an English language, but the most important thing is that you should know the rule, and only knowing the rule will not at all help you. You should know how to apply that rule when constructing a particular sentence in the English language. म्हणजे मला काय सांगायचं लक्षात येते का बघा, फक्त रूल माहिती असणं इनफ नाही आहे, आपल्याला तो रूल अप्लाय करता येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. रूल समजला की तो अप्लाय करता येणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ह्याच्यावर कमांड आली तर नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम कन्स्ट्रक्टिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस इन द इंग्लिश लँग्वेज. जर तुम्हाला एकदा रूल्स क्लिअर झाले तर तुम्ही कुणालाही तुम्ही ऐकू नाही शकत, कुणीही तुम्हाला थांबवू नाही शकत करेक्ट ग्रॅमॅटिकल सेंटेन्स बनवण्यापासून. त्यामुळे हे रूल्स आपण सगळे डिटेल्समध्ये बघतोय. आता विल गो फॉरवर्ड अँड इन द नेक्स्ट स्लाइड विल लुक ॲट द लास्ट रिमेंड टेन्स. कुठला राहिला बघा टेन्स, आठवा कुठला राहिला आहे, perfect continuous tense. If you remember, I have told you that it is a combination of continuous and perfect tense. Continuous आणि perfect tense हे combination आहे. तिथं आपण मग ते वेगवेगळे tenses बघणार आहे. Let us go forward now. Here we are having the last subtype of the tenses. आता जे आपण काळ बघितले त्याचा शेवटचा सबटाइप आहे हा. कुठला आहे तो, perfect continuous tense. Here we are having the structure of this particular tense along with its examples. Now look at the first one, present perfect continuous tense. Look at the rule, what it is, subject plus have or has plus been plus main verb into bracket ing, means main verb into an ing form plus object. आता इथं मी तुम्हाला सांगितलं बघा की परफेक्ट कंटिन्युअस हे काय आहे, परफेक्ट आणि कंटिन्युअसचं कॉम्बिनेशन आहे. मग जसं आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव आणि हॅज वापरतो तसंच इथं आपण वापरलं आहे. फक्त एक ॲडिशन आहे. आपण काय ॲडिशन केलं आहे बघा, बीन वापरलं आहे. आता बीन हे काय आहे, बीन हे बीचं तिसरं रूप आहे, बीचं तिसरं रूप आहे. प्लस आपण काय केलं ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशन आहे, आय एन जी फॉर्म वापरलं आहे बघा. मेन वर्ब जे असणार आहे त्याला आपण आय एन जी फॉर्म लावणार आहे, कारण आपल्याला काय दाखवायचं आहे, कंटिन्युअस टेन्स दाखवायचं आहे, बरोबर आहे. आता वाक्य कसे होतील बघा मग, आय हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी, वी हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी. आणि सेकंड पर्सन कसं होणार मग, यू हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी. थर्ड पर्सनमध्ये मग आता काय बदल आहे, जसं मी मगाशी सांगितलं की सब्जेक्टनुसार तुम्ही हॅव वापरता की हॅज वापरता ह्याच्यामध्ये बदल होतो. तसं इथं काय होणार आहे बघा, ही आणि शी आणि इट नंतर आपण हॅज वापरणार आहे. मग कसं होणार, ही शी और इट हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी. वर्क हे मेन वर्ब आहे त्याला आपण आय एन जी फॉर्म लावलेला आहे. पुढं दे हॅव बीन वर्किंग इन द फॅक्टरी. दिस इज अबाउट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला काय दाखवतो, तर काय दाखवतो, पास्टमध्ये सुरू झालेली घटना पूर्ण होत आली आहे पण ती कंटिन्युअस कंडिशनमध्ये आहे, अशा घटनेबद्दल बोलताना आपण हा टेन्स वापरतो, बरोबर आहे. आता पुढं बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट इज द रूल, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन वर्ब विथ आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. कसं होणार मग वाक्य, आय हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी, वी हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. जसं मी मगाशी पण म्हणाले होते, हॅडच राहतं, त्यामुळे सगळ्या सब्जेक्ट नंतर आपण इथं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड बीनच वापरणार आहे. पुढं सेकंड पर्सनमध्ये कसं होणार, यू हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. आणि थर्ड पर्सनमध्ये मग कसं होणार, ही और शी और इट हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी अँड दे हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. दिस इज अबाउट पास्ट परफेक्ट continuous tense. Now last one, future perfect continuous tense. What the rule says, subject plus shall have or will have plus been plus main verb into ing form plus object. Now look at the examples. First, I shall have been working in the factory. We नंतर सुद्धा shallच येतं बघा, we shall have been working in the फॅक्टरी. सेकंड पर्सन कसं होणार मग, यू विल हॅव बीन वर्किंग इन द
factory. And the third person, look at the examples. He or she or it will have been working in the factory. And the second one, they will have been working in the factory. This is all about perfect continuous tense. Here we have looked at present perfect continuous, past perfect continuous and future perfect continuous tense. At the end, I would like to revise the learned content. बघा शेवटी आपण थोडक्यात जे काही शिकलो आता ते रिवाइज करूयात. Today we have looked at various subtypes of tenses. आपण आज काय बघितलं तर जे टेन्सेसचे सब टाइप्स आहेत ते बघितलेत, बरोबर आहे. देअर आय हॅव एक्सप्लेन ईच अँड एव्हरी टेन्स अलॉंग विथ इट्स कन्सर्न एक्झाम्पल्स, बरोबर आहे. प्रत्येक टेन्स आपण त्या सब टाइप्स वाईज डिव्हाइड केला आणि तिथं आपण त्याचे रूल्स बघितले, त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. वी हॅव लुक्ड ॲट द स्ट्रक्चर अलॉंग विथ इट्स एक्झाम्पल. प्रत्येक टेन्सचं आपण असं केलं, बरोबर आहे. स्ट्रक्चर बघितलं, रूल काय सांगतोय बाबा, एक्झाम्पल कसं आहे, कुठलं वर्ब कधी वापरायचं, हे एवढं सगळं आपण शिकलेलो आहे. अँड दीज आर द बेसिक रूल्स यू हॅव टू कीप इन माइंड फॉर एव्हर. कायम आपल्याला हे लक्षात ठेवण्यासारखे बेसिक रूल्स आहेत इंग्लिश ग्रामरमधले. सो इफ यू वॉन्ट टू बी अ फ्लुएंट स्पीकर और अ प्रॉम्प्ट रायटर ऑफ ॲन इंग्लिश सब्जेक्ट, यू शूड ऑल द टाइम कीप दीज रूल्स विथ यू. मला काय सांगायचं आहे, जर तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेजचा फ्लुएंट स्पीकर बनायचं असेल किंवा प्रॉम्प्ट रायटर म्हणजे इंग्लिशमध्ये नीट लिहायचं असेल, तर तुम्हाला हे जे बेसिक ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत जे टेन्सच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजेत कायम. अँड इफ यू कीप these rules in your mind and if you are able to apply these rules, then it will be very easy for you to speak and write good English. मी काय म्हणाले, जर तुम्ही हे रूल्स नेहमी लक्षात ठेवले आणि ते अप्लाय करायला शिकलात तर तुम्हाला चांगलं इंग्लिशमध्ये लिहितासुद्धा येईल आणि चांगलं बोलतासुद्धा येईल. अँड आय थिंक दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर टॉपिक टेन्सेस मे हॅव बीन ॲडेड टू युअर सिलेबस. आणि म्हणून हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये ॲड केलेला असेल. सो आय थिंक दॅट you have understood each and everything. I have described each and everything at my level best, but still if you are having any doubts, then you can ask your doubts and queries by making a call or sending a WhatsApp message. Thank you so much for listening to me.